आषाढी कार्तिकेला या एकादशीला माऊलींची पालखी जाते। माऊली नमस्कार। आपण पाहू शकता या ठिकाणी जो कुंड आहे त्या कुंडातलं पाणी किती स्वच्छ आहे आणि याच्याच बाजूला या ठिकाणी आपण पाहताय हे गटाराचं पाणी आहे आणि हे स्वच्छ कुंड आहे। जर या कुंडामध्ये असं गटाराचं पाणी जात असेल आणि हेच जर लोक तीर्थ म्हणून प्राशन करत असतील तर हा नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष करता कामा नये। कारण हे जे आहे कुंडातील पाणी पिण्याचे आणि अस्वच्छ करू नका असं लिहिलंय, मात्र या ठिकाणी कुठलीही दक्षता घेतली जात नाही। ह्या दुःखद बाबी प्रशासनाने लवकरात लवकर बदल करावी ही विनंती। नमस्कार। या ठिकाणी कुंडातील पाणी पिण्याचे असून पाणी अस्वच्छ करू नका असं लिखित आहे, पालिकेच्या वतीनंच लिहिलेलं आहे, मात्र या ठिकाणी संपूर्णतः दुर्गंधी आहे। आपण पाहू शकता या कुंडामध्ये मासे सुद्धा आहेत आणि या माशांना घाण पाण्यामुळे जगत नाही ही सत्य आहे। आणि याच ठिकाणी हे चेंबर आहे आणि हे तुंबलेलं आहे, त्यामुळे कृपया प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये। आपण पाहू शकता लाखो भाविक अलंकापुरीमध्ये येतात आणि या लोकांना तीर्थप्राशन म्हणून जर आपण घाण पाणी पाजत असेल तर मला वाटतं प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये। भरपूर गर्दी असती आणि प्रशासन मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करतं। लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण असे कोरडे पाषाण। आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या इंद्रायणीसाठी स्वच्छ प्रयत्न केले जातात त्या इंद्रायणीला गटारीचे पाणी आळंदी नगर प्रशासनाचे सुद्धा डायरेक्टच चाललेले आहे आणि प्रशासन म्हणतंय आमचं बरंचसं पाणी 40% फिल्टरेशन करून पाणी सोडतो नदीला। मग ही परिस्थिती नेमकी काय सत्य तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्यामुळे या ठिकाणी आळंदीतील नागरिक आहेत त्यांना आपण विचारूयात। माऊली रामकृष्ण हरी, या ठिकाणी जी इंद्रायणी वाहती याबाबत सत्यता काय आहे? यात्रेमध्ये इथं पोकल्यान आणला होता साफ करण्यासाठी पात्र, तर ते पोकल्याने ते फुटले मध्ये पाईपलाईन, इथून जी पाईपलाईन गेली ही जी पाईपलाईन इथं अख्खं जाम आहे पहिल्यापासून। ओके जाम झाल्यामुळे ते 2 कुंड आहेत, रामकुंड हनुमान कुंड। रामकुंड आणि हनुमान कुंड आहे, गटारीचं पाणी येते तिथं, त्या ठिकाणी गटारीचं पाणी येतं असं नागरिकांचं म्हणणं आहे। तर आपण यांना विचारूयात या ठिकाणी प्रशासनाने आतापर्यंत काही कारवाई केलेली आहे का? काय नाही, येऊन बघून गेले, फक्त करू म्हणले, बाकी कोणाच काय केलं नाही काय नाही। म्हणजे या ठिकाणी प्रशासन सुद्धा लक्ष देत नाही, येऊन गेलं बघून गेले काहीच कारवाई। आणि हे कधीपासूनची परिस्थिती आहे? यात्रेच्या आधीपासून, यात्रेपासून तर आहेच। यात्रेपासून म्हणजे बघा लोकांना सुद्धा पाणी जाताना हे जर गटारयुक्त जात असेल तर निश्चित याची काळजी ही महत्वपूर्ण आहे। प्रशासनाने बघून घ्यावे की या ठिकाणी जी वाहतंय ते गटारीचं पाणी वाहतंय आणि ते जर प्रशासन यात बदल करत नसेल, कारण जे त्यांच्या हातात आहे नगरपालिकेच्या, तेही जर ते बदलण्याचा प्रयत्न करत नसतील तर हे फार दुःखद घटना आहेत। कारण हे प्रशासनाच्या हातातील काम आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं, ही दुःखाची बाब आहे। त्यामुळं विनंती करतो प्रशासनास की या ठिकाणी जे गटारीचं पाणी वाहतं ते त्वरित बंद करावं आणि आपल्या परीने जी योग्य कारवाई आहे ती करावी, अन्यथा याबाबत नागरिकांच्या तीव्र भावना निर्माण होऊ शकतात।